लढत चालू आहे मुरबाडच्या ऐतिहासिक मैदानावरती, जिथे आपण पाहू शकतो भगवा अभिमानाने डोलतोय. हाच तो भगवा हिंदुस्थानाचा, हाच तो भगवा तुमच्या आमच्या मनाचा, आणि हाच तो भगवा ज्या भगव्याने खऱ्या अर्थानं मुघली सत्ताच्या छाताडावर पाय ठेवून खऱ्या अर्थानं स्वराज्याचं ते एक स्वप्न पाहिलं. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे तेजस. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला भूषण पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती बॉलर या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला अंकित पाहायला मिळतील. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट. डीपमध्ये लॉंग ऑन असतील, डीपमध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईड डिश मिड ऑफ आणि मिड ऑफ. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळतो. प्रॉपर क्लास पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, घेतलेली सिंगल. म्हटलं जातं की यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है, और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी तिनका उचलून घरट्यात रूपांतर करते, त्याचप्रमाणे मैदानावरती भूमी 11 कुंदे संघाला एक एक धाव एकवटून मोठी धावसंख्या बनवावी लागेल. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंटच्या दिशेने खूप क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो थोडंसं वाईड आणि कलेक्शन त्याहून खराब. तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाली आहे सिंगल. एका धावेला मी म्हणेल समाधान मानावं लागतं. इथून मात्र एक धाव 8 टीमची टोटलवरती, आणि टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला 3 पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती डबल आणि त्यानंतर आली सिंगल. अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळते. भूषण आणि त्यांच्या जोडीला तेजस ही जोडी मैदानावरती तर अंकित आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार. पहिलीच मॅच जी मात्र हाय व्होल्टेज होईल या ती मात्र शंका नाही आहे, कारण एकीकडे बदलापूरचं क्रिकेट तर दुसरीकडे कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चुरस आणि धमकने भरलेला ही क्रिकेट मॅच आपण पाहू शकतो. आता मात्र आपण पाहायला मिळेल डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑफ, थोडीशी फील्ड म्हणजे रचना थोडीशी आपल्याला वेगळी पाहायला मिळते. जणू काही फुल लेनचे बॉल टाकले जातील असा आपल्याला पाहायला मिळते. फील्डची रिस्ट्रिक्शन. यावेळेचा चेंडू अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड. फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती येस आपण पाहू शकतो. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. पहिली मोठी विकेट पडत आहे ती म्हणजेच बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज भूषण रोने. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. पंच हिट विकेट जरूर असतील. फलंदाज मात्र बॉल वाईड आहे का? येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईड चेक करायसाठी. फलंदाज हिट विकेट जरूर झालेत, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी यासाठी करण्यात आलेली आहे की बॉल वाईड आहे की नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो विकास पवार सर, मॅन फ्रॉम वरप. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तसं राकेश शाह सर, रॉकी सर आपल्याला पाहायला मिळतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र वर्मा सर, मॅन फ्रॉम कल्याण आपल्याला पाहायला मिळतील. लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियामधील बिग बॉस म्हणून ज्यांची ओळख आहे असे 10 क्रिक लाईव्ह 6 कॅमेरे टोटल आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळतील, जे प्रत्येक क्षणचित्र टिपले जातील. आपण पाहू शकतो फाउंडर कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी वाहिनी. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रोहित रॉय सर, डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये निलेशजी भोईर सर, आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गोविंद कामत सर, विजयजी पगारे सर, विकासजी खावणे सर, काशीनाथजी गायकवाड सर आणि गणेशजी वारगडे सर. असे सर्व टेलिकास्ट आपण पाहू शकतो. आमची लाईव्ह स्ट्रीमिंगची टीम आहे त्यांचे सर्व ऑफिशियल पाहायला मिळतील. फलंदाज बाद असतील. बोल्ड विकेट आहे. बेल्स उडलेली आहे. चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला आणि त्यानंतर फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. न्यू बॅटर मैदानावरती अविनाश झुगरे आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 1 विकेट जो मात्र कमवलेला आहे कानोर बॉयज या संघाने. फुटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साइडला वळवला. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोटेक्शन नाही आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
ये तो सिर्फ झाकी है और पूरी किताब खुलनी अभी बाकी है। आलाय चौकार। थँक्यू सो मच। पॅड मधला बॉल ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने मिडविकेटच्या दिशेला खूप सुरेख प्रकारे फलंदाज अविनाशने ढकललं, जिथे एकही फिल्डर नव्हता। डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर पोझिशनमध्ये फिल्डर होते, मिडविकेटमध्ये एकही फिल्डर नव्हतं हे पाहिलं आणि त्यानंतर फ्लिक ऑफ द व्रिस्ट ऑन साइडला ब्रिलियंट स्ट्रोकचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं। चौकाराला 7 धावा। यावेळेस फुल टॉस बॉल होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, मिळेल फक्त सिंगल। अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हे मैदानावरती भूमी 11 कुंदे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव होईल टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे। जर स्टार्ट चांगला मिळाला तर मात्र तुम्ही डेफिनेटली एक मोठी धावसंख्या उभारू शकता, कारण म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन आणि मैदानावरती तेच करायचा प्रयत्न केला जाईल। डावकुऱ्या त्याचे फलंदाज तेजस आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर। चांगला चेंडू पाहायला मिळतो अपस्टंपच्या बाहेर, कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटी आपल्याला पाहायला मिळाला। 5व्या स्टंपवरती हा टाकलेला बॉल आलाय डॉट। अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त। पहिल्या षटकाची समाप्ती प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकाचं विश्लेषण जर केलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिला बॉल डबल आली, दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल, त्यानंतर विकेट पडलं तिसऱ्या बॉलवरती, चौथ्या बॉलवरती आला चौकार। कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच फलंदाज अविनाशच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर सिंगल आली आणि शेवटच्या बॉलवरती अंकितचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, गडी गमावला 1। बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाने। दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील ऋतिक। पाहूया ऋतिक कशा प्रकारची कामगिरी करतील। आतापर्यंत थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर आहे, मात्र म्हटलं जातं ना फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, अरे कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या। भूमी 11 कुंदे संघाचा विचार केला 2 वर्ष पहिले छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन भूषणदादांनी एक संघ बांधणी केली होती, ज्या संघाने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या मोठ्या संघांचे विजयाचे स्वप्न धुळीत मिळवलं। असं नाव म्हणजे भूमी 11 कुंदे। रात गई बात गई, छोड़ो कल की बात है पुरानी, अभी लिखनी पड़ेगी गेंद और बल्ले से नई कहानी। आता मात्र या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल भूमी 11 कुंदे संघाला। यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, थर्ड मॅनचा फिल्डर अटेम्प्ट चांगला होता, मात्र सिंगल धाव झाली 8। थर्ड मॅनच्या फिल्डरने बॅकिंग चांगली दिली तोपर्यंत झाली आहे कंप्लीट सिंगल, मात्र जान जाय पर गेंद ना जाय हा एफर्ट आपल्याला गली रिजनच्या फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाला। मेल फक्त सिंगल आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील। ॲज अ कॉमेंटेटर ज्यावेळी मुरबाडमध्ये एखादी स्पर्धा होते, आयोजकांची पहिली पसंती असणारं नाव पहाडी आवाज, त्यासोबत क्रिकेटचं सखोल नॉलेज आणि त्याच्या जोडीला जर विचार केला तर अनेक खेळाडूंची माहिती असणारे समालोचक, अर्थातच जुन्नरचे भूषण निखिलजी ठुमरे सर। 8 दिवस त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळते, त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण सिंगल हँडेडली 1 मॅन आर्मी जे मात्र संपूर्ण मुरबाड परिसरामध्ये त्यांचा आवाज घुमघुमत असताना आपल्याला पाहायला मिळतो। इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो एक धाव झाली आहे 8, एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 10 ऑन द बोर्ड। 10 धावा धावफलकावरती आहेत। सिंगल डबलने तुम्ही या मॅच मध्ये पुढे सरकू शकता, मात्र चौकार षटकार आले नाही तर मॅच मध्ये तुम्ही फार मागे राहाल। भूमी 11 कुंदेची स्ट्रॉंग पॉइंट काय तर त्यांची गोलंदाजी, आणि गोलंदाजी समोर कुशन ठेवायचा असेल तर 50 धावा बनवणं गरजेचं आहे। यावेळेस चेंडू खुलवा टप्प्याचा बॉल जरूर होता, डॉट बॉलची होत असताना समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते। एक एक धाव फार महत्त्वाची असते, ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल असते, ज्याच्या वेळेस डॉट बॉल जास्त खेळले जातात, फलंदाजांवरती प्रेशर येतो आणि त्याला अनुषंगून विकेट देखील पडले जातात। त्यावेळेस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतो, ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळेल, मात्र फिल्डिंग सुरक्षित आपण पाहू शकतो झाली होती, मात्र त्यानंतर थोडासा लक फॅक्टर ऑन झाला आणि नशिबाचा लक 4 मिळाल्यात, चौकार आला आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 14 पाहायला मिळेल विथ लॉस ऑफ 1 विकेट। पहिले 2 चेंडू 2 सिंगल आले, त्यानंतर हा बॉल डॉट आणि त्यानंतर आला चौकार। अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला 14 पाहायला मिळतील। या धावा येणं गरजेचं आहे, मात्र विथ द बॅट विदाउट बॅट
बाईस लेग बाईस कशाही असो, नशिबाच्या आल्या तरी देखील धाबा येणं गरजेचं आहे. का क्रिकेटमध्ये फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो. मेहनत करावी लागते क्रिकेटमध्ये आणि त्याच्या जोडीला नशिबाची सांगड जर बसली तर मात्र तुम्ही यशस्वी होऊ शकता. अगदी तेच पाहायला मिळालं या चेंडूवरती. फलंदाज अविनाशच्या बॅटमधून आलाय चौकार. 5 चेंडू 10 धाब्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन अविनाशच्या माध्यमातून, तर 4 चेंडू 4चं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय तेजस यांच्या माध्यमातून. चेंडू स्लॉटमध्ये जरूर होता, पंचांकडे दात मागितली जातीये. पंच आपण पाहू शकतो तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये पाहायला मिळाला. आलाय बॉल हा डॉट. पहिले 2 चेंडू 2 सिंगल, त्यानंतर तिसरा बॉल आला डॉट, त्यानंतर आला चौथा बॉल वरती 4. नशिबाचं लक फॅक्टर ऑन झालं आणि त्यानंतर मैदानावरती कमबॅक करत असताना फेकला गेला डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती. दुसरं समाप्त, 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. मैदानावरती अजून संकेतचं येणं देखील बाकी आहे आणि सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया संकेत कशा प्रकारची कामगिरी करेल. मात्र मैदानावरती अविनाश आणि तेजस यांची देखील कॉन्फिडन्स वाढेल आणि संघाच्या डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण असेल. टीमचा स्कोर कार्ड देखील पुढे वाढेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. तेजससाठी टाकलेला हा बॉल ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झालाय, जिथे सिंगल झाली 8. डीप स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर प्रोटेक्शनसाठी आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल झाली 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहे अक्षय देशमुख यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरच्या दिशेने मारायचा खूप चांगला प्रयत्न केला होता, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन त्यासाठी ठेवण्यात आलेली होती. मिळाली फक्त सिंगल आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती आपल्याला 15 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज तयार अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. अविनाश जे मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळालेत. यावेळेस बॅकफुटला आले, हॅमर्ड केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेला. डाऊन द बॉल फिल्डर येतील. फटका फसला आणि धक्का बसला. अविनाशची खेळी होत असताना समाप्त. भूमी 11 कुंद हात षटका दुसरा. अविनाश बॅक टू दी पवेलियन. तिसगाव आणि त्यांच्या विपक्ष जय झोनिंग देवरुंग, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी मिड इनिंग्समध्ये मिड मॅचमध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघांचे कॅप्टन जय झोनिंग देवरुंग आणि तिसगाव, दोन्ही संघांच्या कॅप्टनला ही रिक्वेस्ट आहे ऑफिशियलच्या माध्यमातून की आपण ज्यावेळेस मिड मॅच होईल, ज्यावेळेस इनिंग्स ब्रेक होईल, त्यावेळेस आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असे संकेत आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. पाहूया विजयाचे संकेत भूमी 11 कुंदे संघाला देऊ शकतील का. हा खेळाडू खास आहे, या खेळाडूकडे क्लास आहे आणि संकेत याचं नाव आणि पाहूया विजयाचे संकेत आपल्या टीमसाठी देऊ शकेल का. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवरती देखील अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय, जो देखील फार मोठं नाव आहे.
यावेळेसचा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडिश लाईनचा वापर जरूर करण्यात आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि अशा चेंडूला सन्मान देण्यात आलेला आहे. संकेतचा खेळ म्हणजे खऱ्या अर्थाने मी म्हणेल अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. अगदी हाच खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू त्याने पहिला बॉल सेट होण्यासाठी त्यांनी ठेवला आणि वेल लिव्ह खूप चांगल्या प्रकारे त्याने लिव्ह केला आणि अशा रीतीने आलाय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेले आहेत कानोर बॉयज आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहू शकतो भूमी 11 कुंदे अर्थातच गिरिजा श्लोक 11 कानोर बॉयज आणि त्यांच्या विपक्ष भूमी 11 कुंदे अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस पटका सुरेख पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर फक्त बनशील दर्शक. सिक्सर किंगच्या बॅट मधून आल्यात. धावा 6 बॉल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार संकेतच्या बॅट मधून. संकेत 14 होती. अशा वेळी एक प्रश्न आला होता की संकेत का थांबलेला आहे मैदानावरती. तो आलेला नाही अजून आणि तो मैदानावरती आला. त्याच्या बॅट मधून षटकार आले. मी म्हटलं होतं संकेत एक मोठं नाव आहे. सिक्सर किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील षटकार आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पंचांकडे अपील केली जातीये. अपील उचलून धरली आहे. फलंदाज होतील बाद. कमबॅक पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी. कधी लपंडाव तर कधी हेराफेरी. 1 more विकेट डाऊन. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज संकेत बॅक टू दी पवेलियन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे कारण भूमी 11 कुंदे संघाचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का मैदानाच्या बाहेर आता येतोय. संकेतची खेळी समाप्त. संकेत बॅक टू दी पवेलियन. भूषण आता मात्र न्यू बॅटर मैदानावरती एंटर करतील 5व्या क्रमांकावरती. गिरिजा श्लोक 11 कानोर बॉयज संघ सध्याच्या घडीला फ्रंट फूट वरती आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ है. या हर प्रेडिक्शन फेल असं पण नेहमी म्हणतो आणि मैदानावरती तशाच प्रकारची कामगिरी होऊ शकेल का हा मोठा प्रश्न मैदानावरती निर्माण झालेला आहे. भूषणच्याकडे कॅलिबर आहे. तो कॅलिबर डिलिव्हर करू शकेल का. यू हॅव पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड टू कन्वर्ट द पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रॅदर डिफरंट. तुमच्याकडे क्षमता आहे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या क्षमतेला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करणं ही त्यापेक्षा वेगळी गोष्ट असते. मैदानावरती ते करू शकतील का भूषण. भूषण एक मोठं नाव आहे. दोघाही खेळाडूंचा विचार केला भूषण आणि तेजस नवकुरे आताचे दोन्हीही फलंदाज आपल्याला आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतील. त्यांच्या समोर अक्षय देशमुख ज्याने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे तोच खेळाडू मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल जरूर होता. ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिस्ट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याने देखील सांगितलंय की सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे त्यामुळे विनंती असेल की ड्रिंक्स घेऊन मैदानावरती जायचं आहे. एंड ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा धावफलकावरती. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो आदरणीय सुनील शेठ माळी साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेट पाहिलं नाही, क्रिकेट खेळलं नाही तर क्रिकेट जगलंय. क्रिकेटने आपल्याला भरपूर सारं काही दिलंय आणि आपलं देखील देणं लागतंय क्रिकेटसाठी आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा राहावा आणि मुरबाडच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक आदर्श अशी स्पर्धा मिळावी म्हणूनच आपण पाहू शकतो ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असे सुनीलजी माळी सर त्यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं राहील आणि त्यांच्या साथीला साथ देत असताना आपण पाहू शकतो माळशेज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय
नकुलजी भांडे सर ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आहे. जसं क्रिकेट खेळले नाही आहेत, मात्र क्रिकेटसाठी जास्त जो योगदान आहे, जो गरजेचा असतो, तो त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. असे हे दोन व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न आता सत्यात साकारत असताना आपण पाहू शकतो. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. प्रत्येक संघ जो आज इन ॲक्शन मध्ये असेल, चेंडू फुटला, हरवला, ओला झाला, शेवटचा षटक जरी असेल तरी नवीन देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. कुठल्याही क्षणी तो शेवटचा चेंडू जरी असेल तरी देखील नवीन चेंडू देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 27-27 पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9.00 ची गती आहे. या 2 षटकांमध्ये मिनिमम तुम्हाला 22 ते 23 धावा बनवणं गरजेचं आहे. एकदा धावसंख्या 50 वर गेली तर भूमी 11 कुंदे संघाकडे अशी गोलंदाजी लाईनअप आहे जी डेफिनेटली शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करेल, या ती मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार या चौथ्या षटकामध्ये. ऋतिकचा हा बॉल आपण पाहू शकतो. मिस टाइम स्ट्रोक जरूर लागलेला आहे. भूषण मोठे फटके मारायचा जरूर प्रयत्न करतायत, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. आली आहे सिंगल. अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळणार आहे. भगवा चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहू शकतो. याची देही याची डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा, आणि याच्यासाठी केला होता अट्टाहास की हा दिवस गोड व्हावा. आजचा दिवस क्रमांक 8 आणि खूप चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा राबवत असताना पाहू शकतो. प्रॉपर रूल्स आणि रेग्युलेशन्स, नियमांचा काटेकोरपणे पालन करून ही संपूर्ण अखंड स्पर्धा राबवली जाते. त्याबद्दल विशेष कौतुक करणं देखील गरजेचं राहील. या बेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, आला डॉट, आणि अशा रीतीने पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आला डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज देखील तयार. फुलटॉस बॉल जरूर होता, लोअर फुलटॉस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप सुरेख असा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम भूमी 11 कुंदे, टीम का होगा बेडा पार. येतोय चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडू पाहणं गरजेचं आहे. म्हटलं जातं की अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. गुडलँड स्पॉटवरती जर चेंडू पडला, तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट खूप चांगल्या प्रकारे खेळू शकता. शॉर्टर वनचा वापर केला तर डान्सिंग डाऊन द विकेट तुम्ही चांगल्या प्रकारे चेंडू हँडलच करू शकत नाही. हा एक तंत्र आहे, ही एक टेक्निक आहे. यावेळेसचा चेंडू फटका चांगला आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका, क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा फटका. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा उत्तुंग षटकार. थँक्यू सो मच. षटकार आला आणि षटकारच्या साथीने धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू आहे. आता मात्र मैदानावरती थोडेशा धावा येत आहेत आणि धावा येणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं यूं नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. वो मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली 3 का उठाना पड़ता है. त्याचप्रमाणे मैदानावरती एक धावा एकवटण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. कॅपॅटच्या सहाय्याने चेंडू लॉंगॉनला ट्रॅव्हल झालाय, सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 39. एकूण 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यस डीजे. कुंदेगावचे सरपंच साहेब आदरणीय मुकेश दादा शेलार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि विशेष करून
भूमी 11 कुंदे संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. या शेवटच्या अर्थातच मराठी भाषेमध्ये हाणामारीचं आणि क्रिकेटच्या मराठी भाषेमध्ये भैरवी षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या शेवटच्या षटकामध्ये. डेथ ओव्हरचं हाणामारीचं षटक मार्गस्थ असताना बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला दिनेश पाहायला मिळतील, ते म्हणजेच गिरीजा श्लोक 11 कानूर बॉयज या संघाकडून. बदलापूरचं क्रिकेट एकीकडे खेळलं जाते तर दुसरीकडे कल्याणचं क्रिकेट खेळलं जातंय. एकीकडे भूमी 11 कुंदे तर दुसरीकडे गिरीजा श्लोक 11 कानूर बॉयज असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 39. यावेळेस चांगला चेंडू आहे. खुलवटप्प्याचा बॉल जरूर होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न जरूर करण्यात आला, मात्र या चेंडूंवरती सिंगल डबल येणं देखील गरजेचं राहील. चांगल्या प्रकारच्या चेंडूला चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल कराल, सिंगल डबल येईल, स्कोरबोर्ड चालत राहील आणि चांगले चेंडू त्यांचा सन्मान करणं गरजेचं असतं. खराब चेंडू मिळाले तर चौकार षटकार देखील येणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळत नाही. डॉट बॉल पर्सेंटेज थोडे जास्त खेळले जात आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे दात मागितली जातीय. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी अपीलमध्ये. आमचे जवळचे मित्र, समालोचक आणि क्रिकेट विश्वातील खऱ्या अर्थानं व्हायरल फेम अर्थात योगेश वाघ सरांचं एक वाक्य आहे, खोटं बोला पण रेटून बोला. अगदी तशाच प्रकारे मैदानावरती अपील आपल्याला पाहायला मिळाली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल 39. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 4. अवेसा चेंडू चांगला नाही आहे. खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतं डाऊन द लेग साइड. अवंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचं काही अजूनही शिल्लक आहे. एखादा मोठा फटका, 1-2 सिंगल, धावसंख्या 48 ते 50 या घरामध्ये पोहोचली तर डेफिनेटली दुसऱ्या इनिंग मध्ये भूमी 11 कुंदे संघ हा जबरदस्त कमबॅक करेल यात ती मात्र शंका नाही आहे. कारण गोलंदाजीचा तुपखाना म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच भूमी 11 कुंदे संघ. पाहूया हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 4 चेंडूंवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल दिनेशचं. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3ही डॉट. एक अवंतरची धाव जरूर त्याच्या माध्यमातून एकवटली गेली आहे. दुसरीकडे भूषण शेलार यांचा विचार केला तर भूषण शेलार इंडिव्हिज्युअल 9 चेंडू त्यांनी फेस केलेत, 17 धावा ज्या मात्र कुटण्यामध्ये त्यांनी यश मिळालंय. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो अब नाही चलेगा, इक्का दुक्का, मारना पडेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकार यांची आतिषबाजी आता मैदानावरती करावी लागेल. ह्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे रनआउटची संधी डेफिनेटली असेल आणि नॉट स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज भूषणची खेळी होत असताना समाप्त. भूषण बॅक टू दी कमेलियन. रोशन घायाळ आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन बद्दल एक गोष्ट आता नक्की सांगेल. रोशन असा खेळाडू आहे जो तेज सराट गोलंदाजी करतो. मात्र आम्हाला माहिती आहे उतनेकर चषक होता. यावेळेस स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुलचा देखना स्ट्रोक, फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. रोशन बद्दल एक गोष्ट नक्की सांगेल. रोशन असा खेळाडू आहे. मेगा फायनलची मॅच होती, उतनेकर चषक होता. निखिल सर देखील समालोचनाला होते. 1 चेंडू 4 धावांची गरज होती. समोर बोरशेती संघ होता. अशा वेळी गोल्डन षटकार मारणारा खेळाडू रोशन तो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मात्र या मॅच मध्ये त्याला बॅटिंग मिळणार नाहीये कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती तेजस आहे ज्यांच्या माध्यमातून खूप चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. संजीवनी प्रदान करणारा हा षटकार फलंदाज तेजसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46. विनंती असेल ती म्हणजेच तिसगाव संघाचे कॅप्टन आणि जय झोनिंग देवरुंग संघाचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. शेवटचा चेंडू असेल. बॉलिंग मार्क वरती बॉलर दिनेश थोडेसे प्रेशर मध्ये असतील. यावेळेस फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल फिल्डर असतील. लॉंग ऑफचे
मात्र मैदानावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल, ऑल इज वेल. अंत भला तो सब्बला असं आपण नेहमी म्हणतो. शेवटचे 2 चेंडू मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालाय आणि तो शिफ्ट होणारा मोमेंटम पुढच्या फेरीमध्ये ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल गोलंदाज देखील फॉरवर्ड करतील यात ती मात्र शंका नाहीये. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 52. 52 आपल्याला पाहायला मिळेल. 53चं टार्गेट. 53 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. विनंती असेल ती म्हणजेच तिसगाव संघाचे कॅप्टन आणि विनंती असेल जय झोनिंग देवरुंग संघाचे कॅप्टन. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस का बॉक्स कक्षामध्ये आपण रिपोर्टिंग करायचे जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे साथी समालोचक जुन्नर भूषण म्हणून ज्यांची ओळख आहे असे निखिलजी ठोंबरे सर. लक्ष असेल ते म्हणजेच गिरिजा श्लोक 11 कानूर बॉयज या संघासमोर. भव्या 53 धावा चेज केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट वॉइस ऑफ जुन्नर जुन्नर भूषण म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांच्या माध्यमातून 4 छान लावले जातात असे पहाडी आवाजाचे शहंशाह आदरणीय निखिलजी ठोंबरे सरांना आपण इन्व्हाइट करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिथे 53 धावेंचं लक्ष असेल. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. भगवा चषक आणि भगवा चषकाचा दिवस क्रमांक 8 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्रेपन्न धावांचं लक्ष, 53 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. कानोर बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय तो भूमी 11 कुंदी. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन असणारी क्रीडा स्पर्धा मुरबाड विभागातील अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित भगवा चषक डे 8 मध्ये आपण आहोत. 52 धावा बनवल्यात, 53 धावांचं लक्ष. 53 53 धावांचं लक्ष. मैदानामध्ये त्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार टीम कानोर बॉयज ते आपल्याला पाहायचं. दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. प्रज्योत देशमुख एका बाजूला कर्णधार आहेत, दुसऱ्या बाजूला भूषणजी रोहने जे कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तेजस आणि दिनेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. त्रेपन्न धाबांचं लक्ष. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त टेलिकास्ट इन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. उपस्थित सर्व टीम आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. भूमी 11 मांडा आणि बेस्ट ऑफ बोरशेती हा दुसरा सामना होणार होता, परंतु काही कारणास्तव बेस्ट ऑफ बोरशेती संघ थोडा यायला त्या संघाला उशीर लागेल, त्यामुळं आपण दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवणार आहोत. तिसगाव आणि त्यांना फाईट करेल जय झोनिंग देवरुंग. तदनंतर तिसरा सामना होईल विकी स्फोट कुकसे, त्यांना फाईट करेल जय हनुमान आडगाव.
आणि चौथा सामना होईल भूमी 11 मांडा यांना फाईट करेल बेस्ट ऑफ बोरशेती. याची सर्वांनी नोंद घ्या. 53 धावांचं लक्ष्य. तेजस आणि दिनेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. शेवटच्या बॉलवर 2 बॉलवर 2 षटकार तेजसच्या बॅटमधून आलेत. जो स्कोर कुठेतरी कमी वाटत होता तो 50+ गेलेला आहे. आता गोलंदाज इथे आपला कसब लावणार की बॅटर त्यांच्यावर वर्चस्व गाजवणार ते आपल्याला पाहायचं. तेजस आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. 29 वर्षाची असलेली परंपरा आणि त्या परंपरेला जपत असताना संपूर्ण आमचा सुनील माळी क्रीडा मंडळ त्यांनी भरवलेली ही दमदार क्रीडा स्पर्धा. या दमदार क्रीडा स्पर्धेचा दमदार सोहळा. 9 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा. ओपन ग्रामीणचे 8 मातबर संघ आज या मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 8वा दिवस आहे या स्पर्धेचा. स्ट्रायकर इनवर बॅटर दिनेश राऊत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तेजस राऊत ही जोडी. भूषण शेलार पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक येथील डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे जरूर झालाय. मला वाटतं आता तिसऱ्या पंचांची मागणी ते जरूर केली जाईल. राकेश शहा यांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहायचा. रनआउट आहे का. मिडॉनमध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. त्या क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू ओळखला जातो संकेत दळवी, व्हाईस कॅप्टन आहेत टीमची. काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहायचा. इथे रनआउट असेल तर विकेट येईल, रनआउट नसेल तर 2 धावा. तिसरे पंच धर्मेंद्र वर्मा सर. नॉट आउट. 2 धावा. पहिल्याच बॉलवर 2 धावा येतील. 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. 10 क्रिक लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट. इथे शपल झाले, जागा बनवली. डीप फाइन लेगला फटका दमदार. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. करत असताना भूषणचा बॉल सुंदर असा फटका. काव कॉर्नर मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक रोशन क्षेत्ररक्षण सुंदर करतोय. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. मान्यवरांची मांदियाळी खूप मोठ्या प्रमाणात येणारी क्रीडा स्पर्धा म्हणूनही या क्रीडा स्पर्धेचा उल्लेख मुरबाड नगरीमध्ये केला जातो. असं असलेल्या मानाचं करंडक अर्थातच भगवा चषक या क्रीडा स्पर्धेचा 8वा दिवस आपण मैदानामध्ये अनुभवतात. 9 दिवस चालणारी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे मुरबाड तालुक्यामध्ये पाहिलं जातं. अशी असलेली सुनीलजी माळी, नकुलजी भांडे आणि त्यांचे संपूर्ण 120 ते 25 सहकारी यांनी भरवलेली ही क्रीडा स्पर्धा भगवा चषक. 7 धावात. भूषणचा बॉल पुन्हा एकदा शपल झाले. डीप फाइन लेगला चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. हा 4 चौकार. इथे प्रत्येकाला काम दिलेलं आहे, वाटून दिलेलं आहे. ज्याने त्याची जागा फिक्स आहे त्यामध्ये हिरामंजी गडगे स्कोरर, तदनंतर कैलास भांडे असतील, सुनीलजी माळे असतील, नकुलजी भांडे असतील व्यासपीठ.
सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर सुभाषदादा गडगे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मला वाटतं 2 ते 3 दिवसांनी ते आलेले आहेत. आज त्यांचंही सहर्ष स्वागत करू. गोलंदाज तयार, 11 धावा. इथे टाकलेला बॉल फटका दमदार, डीप फाईन लेगला घर बनवलंय टीम कानोर बॉयजने. अजून एक दमदार फटका, चेंडू सीमा पार, 4 धावा, चौका. बॉयज या टीमची पाहायला मिळाली, 15 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. समीकरणात आपण पाहू, शेवटचे चेंडू मैदानामध्ये 24 आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 38 धावा. 53 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम. यानंतर होणारी मॅच तिसगाव, त्यांना फाईट करेल टीम देवरुंग. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण कॉलिंग करणं भरपूर महत्त्वाचं राहील. आपण सातत्यानं मिड इनिंगमध्ये टॉस करत असतो, परंतु त्या संघाचा सामना होता तिसरा, त्यामुळे मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीमचे प्रतिनिधी जर आले असेल तर आपला फॉर्म घेऊन तो भरून देणं गरजेचं राहील. 15 धावा पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर 15 धावा धावफलकावर. कालच्या दिवसातील विजेता अर्थातच संघ आपण पाहिला, जबरदस्त खेळ जय हनुमान ढवळेपाडाचा. आणि आजच्या दिवसातील विजेता या संघाची उद्या मॅच होईल, याची नोंद घ्या. उद्या फायनल डे, जबरदस्त आयोजन, 64 संघांचा सहभाग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. विनोद आलेत, विनोद घायाळ गोलंदाजी मार्कवर. 15 धावा आहेत, 38 अजूनही बनवायच्यात. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुंदर होत असताना 3 बॉलमध्ये 7 बनवल्यात दिनेश राऊतने, 3 बॉलमध्ये 8 बनवल्यात त्या तेजस राऊतने. पहिला बॉल अतिशय वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय, कमालीचा बॉल मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज विनोद घायाळ. विनोद आणि रोशनची षटकं महत्वाची राहतील. ते कशा प्रकारची गोलंदाजी करतायत मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं. भूषण रोहने यांचं नेतृत्व, आज पुन्हा एकदा त्याची होईल अग्निपरीक्षा. 15 धावा आहेत, 23 बॉल शिल्लक, 38चं लक्ष. फुलटॉस बॉल, तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक तेजस, क्षेत्ररक्षण सुंदर राहिलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल. जसे डॉट बॉल येतील, विकेट येतील, दबाव कानोर बॉयजवर देखील बनला जाईल, कारण टार्गेट 53 चेस करायचं. 15 पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. आता शेवटचे 22 चेंडू आणि 22 बॉलमध्ये बनवायच्यात 38 धावा. हे लक्ष मैदानामध्ये कशा प्रकारे पार केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. तमाम क्रीडा रसिक हळूहळू मैदानाच्या दिशेने वळताना पाहायला मिळतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. कल्याण माळशेज हवेलगतच असलेलं हे मैदान. चांगला बॉल, फटका दमदार, तिथे क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. दिनेश राऊतचा हात तडाका, षटकार. डीप मिड विकेट काव कॉर्नर मध्ये खेळलेला जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला दिनेश राऊतच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 21 धावा. इथे टाकलेला बॉल, बाटचेज, भूषण रोहने गली आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बिट करून चेंडू सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. अजून एक 4 आला. दिनेश राऊत ऑन फायर नाव, चौकार. राऊत 7 बॉल 17 धावा. विनोदचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, लाईन्थ मध्ये थोडंसं परिवर्तन केलं. बॉल डॉट होताना पाहायला मिळतोय. धावफलकावर 25 धावा आहेत. अजूनही विजयासाठी 28 धावा बनवायच्यात. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंग डेप्थ खूप मोठी आहे कानोर बॉयज या संघाकडे. पाहूया आज मैदानामध्ये खेळ कशा प्रकारे होतोय या संघाचा, ते आपल्याला पाहायचं.
गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर 25 ऑन द बुट. चांगला फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. मिडॉनचे क्षेत्ररक्षक येत आहेत. रोशन आणि रोशन कडून झालेली खूप मोठी चुकी आहे. त्याचा तोटा होईल संघाला. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. शेवटचे 18 बॉल 26 धावांची आवश्यकता पहिल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी कानोर बॉयज या टीमला. जेवढे स्टँड आहेत त्या स्टँडमध्ये एकही बाईक किंवा 4 व्हीलर कोणताही प्रेक्षक वर्ग लावणार नाही. ही महत्त्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आलेल्या आहेत. तिथे प्रेक्षक वर्गासाठी दुपारच्या सत्रामध्ये खूप ऊन असतं, त्यामुळे सावली केलेली आहे. तिथे फक्त प्रेक्षक वर्ग बसतील. ही महत्त्वाची सूचना. एकही स्टँडमध्ये कोणतीही बाईक कोणताही प्रेक्षक वर्ग खेळाडू लावणार नाही. ही महत्त्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं सर्व प्रेक्षक वर्गासाठी. 27 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सदानंद आलेत गोलंदाजी मार्कवर. डावखोरी हाताचा हा तेजबुंद तारा. 18 चेंडू बनवायच्या त्या 26 धावा. स्ट्रायकर इनवर बॅटर तेजस राऊत. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलेत. तिथे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पहिला चेंडू डॉट आला. पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉलची वर्णमाला इथे विनावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं कानोर बॉयज 1-2 अजून मोठा लेफ्ट आले. मॅच खुली होईल. टीम कानोर बॉयज साठी 53चा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात P1 आणि P2 च्या षटकामध्ये. 27 धावा आलेल्या आहेत. 17 बॉल 26चं समीकरण. सदानंदचा बॉल. बॅक टू बॉलर. फटका दमदार. स्ट्रेट ड्राईव्हचा नजराना पेश करत असताना तेजस राऊत आपली ताकद दाखवतोय. येतोय सिक्सर. 6 धावा. ब्युटिफुल स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. काय फटका सजवलाय तेजस राऊतने. यासाठी या खेळाडूची बदलापूर विभागामध्ये ओळख आहे. तो मैदानामध्ये आता गाजवतोय भगवा चषक. सुंदर असा बॉल हळवार पद्धतीने खेळलाय. कॉलिंग खराब. ही आवश्यकता होती का? हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे. फलंदाज दिनेश राऊत बॅक टू द पॅव्हिलियन. 9 चेंडू 19 धावा. कोहिनूर ऑफ बदलापूर. कानोरचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अक्षय देशमुख मैदानामध्ये दाखल होतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली दिनेश राऊत या खेळाडूची. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद होतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या त्या अजूनही 20 धावा. यानंतर होणारा सामना टीम तिसगाव आणि तिसगावला फाईट करेल टीम देवरुंग. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सदानंद. फुलटॉस बॉल. फटका दमदार. चेंडू सीमारेखेचा भेद घेतो. इट्स आउट ऑफ द पार्क. तेजस राऊत ऑन फायर. सिक्सर.
जाऊ संघ धावफलकावर 44 44 धावा कानोर बॉयज. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटर तेजस राऊतचा. फ्रीडचा बॉल सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भूषण शेलार यांचं क्षेत्ररक्षण सुंदर, परंतु 2 धाबा रोखू शकणार नाही. 2 धाबा आल्या. 2 धाबांच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 46 धाबा आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये 7 धाबांची आवश्यकता टीम कानोर बॉईजला या भगवा चषकातील पहिल्याच सामन्याला जिंकण्यासाठी.